नमस्कार, मी फराह खान. धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. धन की बात या कार्यक्रमात आज आपला विषय आहे शेअर बाजार श्रीमंतीचा राजमार्ग आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आर्या मनी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक श्री भूषण गोडबोले सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर गोडबोले सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं ते आपल्याला देणार आहेत. मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर भूषण गोडबोले सर हे सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत, तसंच NISM मान्यताप्राप्त रिसर्च अॅनालिस्ट देखील आहेत आणि NSE मान्यताप्राप्त गुंतवणूक अॅनालिस्ट चॅम्पियन तसंच डेरिव्हेटिव्ह चॅम्पियन आणि मार्केट प्रोफेशनल देखील आहेत. तर भूषण गोडबोले सर यांना तेजी मंदी या सर्व मार्केटचा प्रदीर्घ अनुभव असून ते स्वतः प्रोफेशनल ट्रेडर, ट्रेनर आणि कन्सल्टंट देखील आहेत. आजवर 5000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी शेअर मार्केटचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आजच्या या विषयासंदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारणारच आहोत. तर सरांकडून आता आपण म्हणजे श्रीमंतीचा जो राजमार्ग आहे किंवा फॉर्म्युला आहे तो जाणून घेऊया शेअर मार्केटमधून. सर, शेअर मार्केट म्हटलं की म्हणजे जे सर्वसामान्य आहेत त्यांना असं वाटतं की त्याच्यामध्ये तेजी मंदी असते, त्याचबरोबर कधी अपडाऊन होत असतात, त्याच्यामुळे भीती वाटत असते एक प्रकारची. तर जर सर्वसामान्यांना त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल अशा चंचल मार्केटमध्ये तर त्यांनी नेमकं काय करायला हवं? प्रश्न खूप चांगला आहे, कारण का सामान्य माणसाला शेअर मार्केटच्या चढ उतारांची भीती वाटते. हो, आपण जर हार्टबीट्स बघितले आपल्या आणि हार्टबीट्स आपण जर ग्राफ बघितला तर तिथे चढ उतार होत असतात. हो, त्या ग्राफवरून आपल्याला कळतं की चढ उतार सुरू आहेत आणि चढ उतार हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे जर ती लाईन स्ट्रेट झाली तर आपण म्हणतो डेड आहे. हो, म्हणजे शेअर मार्केटमधले चढ उतार हे त्याचं जिवंतपणाचं लक्षण आहे. आज जिथं स्ट्रेट लाईन आहे म्हणजे आपण म्हणूया की जिथं रिटर्न फिक्स आहेत तिथं रिस्क नाहीये. हो, म्हणजे आपण बँकेमध्ये पैसे ठेवले तर तिथं रिस्क नाहीये, पण लाईन स्ट्रेट आहे. म्हणजे तुमचे रिटर्न एका पर्टिक्युलर पॉईंटच्या पुढे जाणार नाहीयेत. हो, शेअर मार्केटमध्ये चढ उतार जरी असले तरी तिथं रिस्क बरोबर रिटर्नही आपल्याला मिळणार आहे. आता दुसरी गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की या शेअर मार्केटचा जो निर्देशांक आहे सेन्सेक्स, भारतीय शेअर मार्केटचा, याचा 1979 साली किती रेट होता आपण बघितलं तर 1919 साली जो सेन्सेक्स 100 ला होता तो आज 35,000 गेलेला आहे. म्हणजे चढ उतार आपण फक्त न्यूज ऐकतो, मार्केट कोसळलं, मार्केट पडलं, पण चढ उतार दर्शवत तो वरच गेलेला आहे. अच्छा, म्हणजे 100 वरनं 35,000चा प्रवास त्यानं केलेला आहे. त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये इथे कसं आहे, दूर से देखोगे तो ये चीज फायदेमंद है, नजदीक जाके देखोगे तो हार्टबीट बढ़ने वाली है. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे मार्केट चंचल आहे, पण मार्केटमध्ये जर आपण मार्केटच्या व्हॅल्युएशनचा अभ्यास केला, मार्केटची दिशा बघितली आणि योग्य शेअरमध्ये ज्याची दिशा पॉझिटिव्ह आहे तिथे जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला रिटर्न उत्तम मिळतात. हा मार्केटचा इतिहास सांगतो. अच्छा, हो, अगदीच. म्हणजे आपण बघतोय की शेअर मार्केटमधून बऱ्याच लोकांनी बराचसा पैसा कमावलेला आहे, श्रीमंत झालेत. मात्र आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये जो BSE आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याच्यामध्ये 5000च्या वर कंपन्या लिस्टेड आहेत, म्हणजे त्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत. तर या सर्वांमधून म्हणजे फायद्याचे शेअर कोणत्या कंपनीचे असू शकतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 5000 कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहे. तर यात प्रत्येक शेअरमध्ये आपण पैसे गुंतवले किंवा कोणताही शेअर, तर सेन्सेक्स 100चा 35,000 झाला. याचा अर्थ असा नव्हे की कोणताही शेअर निवडायचा, घ्यायचा, पैसे कमवायचे, असं नाहीये. इथे तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे. आपण सगळे ऐकतो हे स्टॉक मार्केट आहे. हे स्टॉक मार्केट नाही म्हणत आम्ही, हे म्हणतो आम्ही मार्केट ऑफ स्टॉक्स. अच्छा, म्हणजे इथे जर तुम्ही राईट शेअर निवडलात, योग्य शेअरमध्ये पैसे गुंतवलेत तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात रिटर्न कमवता येणार आहेत. आता 5000 कंपन्यांतून नक्की कोणत्या कंपनीचे शेअर निवडले पाहिजेत? तर आमच्या दृष्टीनं शेअर मार्केटमध्ये अभ्यास आपण केला तर केवळ 3च प्रकारचे शेअर असतात. तो म्हणजे तेजीचा एक प्रकार आहे, तो तेजीचे शेअर्स. दुसरा आहे मंदीचा आणि तिसरा आहे कुठेही न जाणारे शेअर्स, म्हणजे एका स्थिर, म्हणजे एका लिमिटेड पट्ट्यात फिरत असतात, ज्याला आम्ही कन्सॉलिडेशन म्हणतो. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला दुखतंय, आपल्याला घेतोय, तर डॉक्टर आपल्याला कधी कधी एक्सरे करायला सांगतात आणि एक्सरे बघून त्यांना कळतं की आता इथनं पुढे काय ऍक्शन घ्यायची आहे, विविध टेस्ट करायला सांगतात. तसं मार्केटमध्ये आपल्याला या 5000 कंपन्यातून कसा कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये निवडायचं, कोणता शेअर निवडायचा, यासाठी या कंपन्यांच्या शेअर्सचे एक्सरे बघणं आवश्यक असतं. आणि हा एक्सरे म्हणजे काय, तर या कंपनीच्या शेअरमध्ये तो चढ उतार होतो याचा आपल्याला ग्राफ बघणं खूप आवश्यक आहे. आणि या ग्राफमुळे आपल्याला कळतं की कोणता शेअर तेजीचा आहे, कोणता शेअर मंदीचा आहे आणि कोणता शेअर स्थिर आहे, म्हणजे कन्सॉलिडेशन म्हणजे का लिमिटेड पातळ्यांमध्येच फिरतो आहे. आता याच्यामध्ये समजा आपण असं म्हणूया की मी मंदीचा शेअर निवडला. आता आपण जे सगळे शेअर मार्केटमध्ये येतो त्याचं एकमेव कारण आहे
ते म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला परतावा मिळाला पाहिजे. म्हणजे आपण जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर आपण एकाच कारणासाठी येतो की माझे पैसे वाढले पाहिजे. तर मी असा शेअर निवडला की जो मंदीत आहे. म्हणजे पूर्वी 300-400 रुपयाला होता आणि तो आता स्वस्त झालेला आहे, म्हणून मी तो निवडला की 300-400 रुपयावरून आता मला तो 100 रुपयाला मिळतोय, छान स्वस्त झालेला आहे, म्हणून तुम्ही निवडला मंदीचा शेअर असताना. आणि जर त्यानं मंदी कंटिन्यू केली पुढे तर तो 100 रुपयावरून सुद्धा आणखी घसरू शकतो. म्हणजे मंदीचा शेअर असेल आणि त्यानं जर मंदी कंटिन्यू केली तर आपल्याला प्रॉफिट होण्याच्या ऐवजी आपल्याला नुकसान होणार आहे. बरं, मी जर असा शेअर निवडला की जो कुठेच जात नाही, म्हणजे आज मी 2 वर्षापूर्वी त्याचा भाव बघितला तिथेच होता आणि आज 2 वर्षांना बघतो तर तिथेच आहे, तर तसा शेअरमध्ये मी जर माझे पैसे गुंतवले तर माझे पैसे सुद्धा लिमिटेड रेंजमध्येच फिरत राहणार जोपर्यंत त्या अवस्थेतनं बाहेर पडत नाही. म्हणजे काही काळ वाढणार, काही काळ खाली येणार आणि आपण म्हणणार मार्केट तर वाढतंय, माझा शेअर का वाढत नाही. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तेजीचे शेअर्स. म्हणजे जो तेजीत आहे, जो शेअर वाढत चाललेला आहे, अशा शेअरमध्ये जर मी माझे पैसे गुंतवले, अशा कंपनीच्या शेअरची मी निवड केली गुंतवणूक करण्यासाठी आणि जर त्यांनी उद्या त्याची तेजी कंटिन्यू केली तर बट ऑब्व्हियसली ज्या कारणासाठी मार्केटमध्ये मी येतोय ते सफल होतंय. म्हणजे आज तेजीचा शेअर जर तेजी वाढवली त्यांनी तर माझे पैसेही वाढणार आहेत आणि मला अपेक्षित असे रिटर्नही त्याच्यावरती कमवता येणार आहे. अगदीच. होतं काय की हे ग्राफ बघण्याच्या ऐवजी जनरली शेअर मार्केट आपण म्हणतो खूप चंचल आहे किंवा मार्केटमध्ये लोक कशा पद्धतीने विचार करतात, तर लोक पहिल्यांदा बातमी बघतात. अगदीच. आज लोकांसाठी ब्रेकिंग न्यूज खूप महत्वाची असते. आता मी रिसेंटली न्यूज बघतोय की बँकांचा विलय होणार आहे. बँक ऑफ बरोदा, विजया बँक, देना बँक, ही तिन्ही बँकेचा विलय होऊन भारतातली तिसरी मोठी बँक होणार आहे. आता चला एक न्यूज आली, आता उत्साहाच्या भरात जायचं आणि आता बँक ऑफ बरोदा तिसरी बँक होणार आहे म्हणून मार्केटमध्ये गुंतवणूक करायची. तर अशा पद्धतीनं कॉमन इन्व्हेस्टर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला येतो. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला पहिल्यांदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या शेअरचा ग्राफ बघणं आवश्यक आहे. आता उदाहरण देतो, खूप महत्वाचं उदाहरण आहे, केस स्टडी आहे. आम्ही जे भारतभर सेमिनार घेतो, कोर्स घेतो, ह्याच्यामध्ये अशा अनेक केस स्टडी सांगतो की जेणेकरून ज्या गोष्टी समजायला मार्केटमध्ये कॉमन इन्व्हेस्टरला वेळ लागतो ते त्याला कमी वेळात पटकन कळू शकेल आणि ग्राफ्स त्याला करता येऊ शकेल. आता 2009ची गोष्ट करूया की 2009 मध्ये भारताच्या म्हणजे शेअर मार्केटमधला कॉर्पोरेट जगतातला सगळ्यात मोठा स्कॅम सत्यम कॉम्प्युटर, आपल्याला सगळ्यांना माहिती. सत्यम कॉम्प्युटरची जेव्हा न्यूज बाजारात येऊन धडकली की सत्यम कॉम्प्युटर कंपनीमध्ये घोटाळा आहे, तेव्हा असं झालं का की चला न्यूज व्हायच्या आधी तो शेअर तेजीत होता आणि अचानक न्यूज आली आणि न्यूज आल्यानंतर तिथं धडधड त्याच्यामध्ये पडझड सुरू झाली. तर असं नाही घडलेलं. म्हणजे तिथे काय झालं, जर आपण त्याचा ग्राफ काढून बघितला तर न्यूज ही नंतर आलेली आपल्याला जाणवेल. त्याच्या आधी 3-4 महिने शेअर मंदीचाच होता. तेव्हा अनेक इन्व्हेस्टर तेव्हा विचारत होते की सत्यम कॉम्प्युटर सारखी कंपनी आज दिग्गज कंपनी आहे आणि या कंपनीचा शेअर आपल्याला पूर्वीपेक्षा स्वस्त मिळतोय, तर म्हणून आपण बाय करूया का. तर मी म्हणतो तो शेअर स्वस्त होतोय हा आपल्याला हा क्रायटेरिया इम्पॉर्टंट नाहीये. आपल्याला क्रायटेरिया इम्पॉर्टंट उलटा आहे, तो तेजीत असणं आवश्यक आहे. पण मंदीत असलेल्या शेअरकडेच जनरली कॉमन इन्व्हेस्टर लक्ष देतो, कारण का त्याला असं वाटतं की आपल्याला एक रोजच्या जीवनामध्ये सवय लागलेली असते की काहीही असलं तरी आपल्याला स्वस्त मिळालं पाहिजे सगळं. तर इथे त्या सत्यम कॉम्प्युटरचा शेअर लोकांनी स्वस्त झाला म्हणून गोळा केला आणि नंतर 2009 मध्ये ती न्यूज आली आणि त्याच्यानंतर त्या न्यूजमुळे त्यांनी तो जो डाऊन ट्रेंड होता तो कंटिन्यू केला. त्याच्यामुळे जर स्वस्त होणारा शेअर असेल, मंदीचा असेल, तर आपल्याला एक मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे की स्वस्त शेअर आणखी स्वस्त होऊ शकतो. बरं, 2009ची जी गोष्ट मी परत एकदा सत्यम कॉम्प्युटर बद्दल बोलतोय, थोडा मुद्दा कॉन्ट्रावर्शियल आहे, पण मी असं सांगेन की सत्यम कॉम्प्युटरची जेव्हा न्यूज आली होती त्याच्या आदल्या वर्षी जर आपण बघितलं तर त्या कंपनीला बक्षीस मिळालं होतं. गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यामुळे कंपनीची क्रेडिबिलिटी, अवॉर्ड या सगळ्या गोष्टींच्या बातम्या आणि शेअर स्वस्त झालाय म्हणून हुरळून जाऊन मार्केटमध्ये यायचं नाही. आणि शेअर मार्केटचं जर आपण खोलात जाऊन विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की वारंवार याच गोष्टी परत होतात. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. अगदी रिसेंटली या वर्षीचं आणखी उदाहरण बघायचं म्हटलं तर पंजाब नॅशनल बँक. आज पंजाब नॅशनल बँकचा नीरव मोदी जो घोटाळा आपण सगळ्यांनी बघितला, हा जेव्हा डिक्लेअर झाला, तुम्ही जर त्याचा ग्राफ बघाल आधीपासून तर तुम्हाला 1.5-2 वर्षाच्या ग्राफवर जाणवेल की तिथे काहीही नव्हतं. म्हणजे तो तेजीचा शेअर नव्हताच. पण पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये घोटाळा डिक्लेअर झाल्यानंतर आपण पडझड झाली बघितली. पण असं असतं तर की त्याच्यामध्ये आपण पूर्वी इन्व्हेस्ट केले असते तर आपण जर त्याचा ग्राफ बघितला असता तर तो मंदीत आहे म्हटल्यानंतर आपण त्या शेअरची निवड करणंच चुकीचं होतं. म्हणजे कॉमन इन्व्हेस्टरने लक्षात घेतलं पाहिजे
की फंडामेंटल अनालिसिसनुसार आपल्याला त्याच्या बऱ्याचशा गोष्टी कळू शकतात, पण तो इतका खोलात आपल्याला जाऊन करावा लागेल. त्याच्यावरची सगळ्यात पहिली जी टेस्ट आहे जी आपण मार्केटमध्ये करणं गरजेचं आहे तो म्हणजे त्याचा ग्राफ. आणि पुन्हा वादातीत मुद्दा आहे की पंजाब नॅशनल बँकेचा शेअर जो आपण न्यूज आल्यानंतर कोसळलेला बघितला, तर त्याही कंपनीला आदल्या वर्षी अवॉर्ड मिळालेलं होतं. हो, म्हणजे मी असं म्हणणार नाही की अवॉर्ड मिळालं की सावधान व्हा, पण मी एवढंच म्हणेन की अवॉर्ड असू दे नाहीतर कुठलीही त्याला न्यूज असू दे, पहिल्यांदा आपल्याला त्याचा चार्ट बघायचा आहे. तर जसं मग अशी म्हटलं मी की देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बरोदा यांचा आता विलय होणार आहे, भारतातली तिसरी मोठी बँक बनणार आहे, अशी ब्रेकिंग न्यूज आहे. तर आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात याचा चार्ट बघायचा आहे. तर चार्ट बघायचा आहे, जर आपण बँक ऑफ बरोदाचा चार्ट बघितला तर बँक ऑफ बरोदाचा चार्ट 1.5 वर्ष 2 वर्षाचा ग्राफ बघितला तर तो मंदीचा आहे. मंदीचा आहे म्हणजे काय की मंदीचा ग्राफ म्हणजे तो रोज पडत नसतो. मंदीचा शेअर म्हणजे असं नाही की रोज पडणार आहे. आपल्याला त्याचा जेव्हा आपल्याला गुंतवणूक करायची आहे, समजा मला शॉर्ट टर्मची गुंतवणूक करायची आहे, तर मला शॉर्ट टर्मचा चार्ट बघायचा आहे, कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा ग्राफ बघायचा आहे. मीडियम टर्मची मला गुंतवणूक करायची तर कमीत कमी मला 1.5 वर्षाचा त्याचा ग्राफ बघणं आवश्यक आहे. बँक ऑफ बरोदा ताजं उदाहरण, बँक ऑफ बरोदाचा आपण ग्राफ बघितला तर हा ग्राफ जो आहे तो मागच्या 1.5 वर्षापासून मंदीचा आहे. आता तेजी मंदीचा ग्राफ म्हणजे काय, आपण रोज जिने चढ उतार करतो. तर जिना जर आपण बघितला तर त्यात कशा स्टेप्स असतात की वर परत स्ट्रेट होतो परत वर, तसं या इथे सुद्धा तुम्हाला ग्राफमध्ये चढ उतार करताना ग्राफ दिसतो. आणि ग्राफमध्ये तुम्हाला जर वर जाणारा जिना दिसत असेल, जर आपल्याला ग्राफ तेजीचा चढ उतार करत वर जाणारा तेजीचा ग्राफ दिसत असेल तर तो आपण म्हणतो तेजीमध्ये आहे. आणि जर तो ग्राफ मंदी परत थोडा वेळ तेजी परत मंदी परत थोडा वेळ तेजी परत मंदी असं करत तो इनऑल मंदीचा असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचंय की इथं पुरवठा मागणीपेक्षा जास्त आहे. आता तेजीचा शेअर निवडण्यामागचं कारण काय, तर तो तेजीत आहे याचा अर्थ आपल्याला असं लक्षात घ्यायचंय की त्याच्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट असल्याशिवाय तिथं डिमांड चांगली नाहीये. म्हणजे डिमांड चांगली तेव्हाच होणार आहे जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगली बातमी आहे. त्या कंपनीची ऑर्डर बुक चांगली असू शकते, मॅनेजमेंट चांगली असू शकते. ट्रेडिंग होताना तो जर वर चाललेला आहे तर त्याच्यामध्ये डिमांड जास्त आहे, आपल्याला तो ऑलरेडी सांगतो की ह्याची हेल्थ चांगली आहे. आणि जो मंदीत आहे तिथं काहीतरी अशी न्यूज असू शकते की जी आपल्याला कॉमन इन्व्हेस्टरला माहिती नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत मंदीत आहे तोपर्यंत सिलेक्शन करायचं नाही. जोपर्यंत तो मंदीचा ग्राफ तेजीमध्ये कन्वर्ट होत नाही, त्याचा कल बदल करत नाही, तोपर्यंत उडी मारून हुरळून जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. पण होतं काय की नेमकं इथे जो कॉमन इन्व्हेस्टर असतो तो असा मंदीचा शेअर निवडायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मी म्हणेन की याच्यामध्ये श्रीमंतीचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे मार्केटचं व्हॅल्युएशन बघा आणि असा शेअर निवडा की जो तेजीमध्ये आहे. म्हणजे आम्ही आमचा कोर्स जो घेतो विविध ठिकाणी त्याच्यामध्ये मी अनेक मूलमंत्र लोकांना म्हणायला लावतो. तर ते मूलमंत्रामध्ये मी एक मूलमंत्र आज लोकांना द्यायचा ठरवलेला की प्रयत्न करतोय किंवा सांगतोय की जो ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला उत्तम यशस्वी ट्रेडर व्हायचा असेल तर लक्षात ठेवा ट्रेडिंग करताना आपल्याला एक वाक्य लक्षात ठेवायचं, हम तो शौक ही महंगे शेअर्स का रखते हैं. म्हणजे तो डिमांड तिथं जास्त असली पाहिजे, तेजीचा असला पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच तेजी आणि मंदी याचा अभ्यास करूनच मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मात्र ही जी तेजी आहे किंवा मंदी आहे, कोणता शेअर तेजीमध्ये आहे किंवा मंदीमध्ये आहे याचा जे आपण हे जे ग्राफ आहे कुठे पाहू शकतो? हे ग्राफ आपल्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर पण बघतात. त्याचबरोबर माझी जी वेबसाईट आहे आर्यामनी.com, या आर्यामनी.com या वेबसाईटवर तुम्ही गेलात, त्या आर्यामनी.com वेबसाईट स्क्रोल केलीत तर खालती तुम्हाला एक लिंक दिसेल चार्ट बेसिक. ती चार्ट बेसिक लिंकवरती तुम्ही गेलात आणि त्या लिंकमध्ये जर तुम्हाला ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, ब्रेकिंग न्यूज कुठली असो, चार्ट ब्रेकिंग पाहिजे, तुम्हाला न्यूज तुम्हाला कुठली कळली तर आपल्याला लक्षात येते की त्या चार्ट बेसिकमध्ये जायचं. तुम्हाला मीडियम टर्म साठी गुंतवणूक करायची तर कमीत कमी 2 वर्षाचा त्याचा चार्ट बघा. शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक करायची तर कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा ग्राफ बघा. तिथे बघा की हा शेअर तेजीचा आहे का मंदीचा आहे. तेजीचा असेल तर तो गुंतवणूक योग्य असेल, मंदीचा असेल तर वेट अँड वॉच. जोपर्यंत तेजीमध्ये जात नाही तोपर्यंत गडबड करायची नाही. अगदी बरोबर आहे. मात्र आता तुम्ही सांगितलंय की काही लोक बातम्यांना भुलून काही शेअर्स खरेदी करतात आणि त्यांना नुकसान देखील होतं. तर जेव्हा मार्केटमध्ये व्यवहार केल्यानंतर नुकसान होत असेल तर त्यावेळी काय करायला पाहिजे? आता नुकसान आपल्याला मार्केटमध्ये मी समजा दोन्ही प्रश्नांचं उत्तर देईन की आपण चुकीच्या शेअरमध्ये अडकलो, त्याचबरोबर मी अभ्यास करून तेजीचा शेअर सुद्धा घेतला, तिथं आपण चुकू शकतो. तर आपल्याला चूक झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला लॉस होताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचंय की लॉस आपल्याला ऍक्सेप्ट करायला शिकायचंय. आता पहिली गोष्ट म्हणजे मी अभ्यास केला मार्केटमध्ये, मार्केटचं व्हॅल्युएशन बघितलं, मार्केटमध्ये मार्केटची दिशा बघितली, मग त्याच्याबरोबर ज्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं त्याची पण दिशा बघितली आणि तेजीच्या शेअरमध्ये मी पैसे गुंतवले आणि नेमका तो तेजीचा शेअर मंदीमध्ये गेला तर मला नुकसान होऊ शकतं. याच्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला करायचं काय की
तेजीचा शेअर निवडायचा अर्थ असा नव्हे की सगळे पैसे घ्यायचे आणि एका शेअरमध्ये तेजीच्या गुंतवून टाकायचे. आपल्याला पहिला रूल लक्षात घ्यायचा की डायव्हर्सिफाय करायचे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तेजीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचेत, पण हे गुंतवताना 10 वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर निवडायचे आणि टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची. म्हणजे हे जे 10 शेअर्स आहेत हे तेजीचे असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तेजीच्या शेअरची निवड करायची. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय त्याला पहिला स्टॉप लॉस ठेवायचा. अच्छा. म्हणजे मी समजा 500 रुपयाला तेजीचा शेअर निवडलाय, तर आज होतं काय की शेअर मार्केटमध्ये बरेच लोक येतात आणि ते अभिमन्यू सारखे येतात. म्हणजे आत याची विद्या प्राप्त करतात, बाहेर याची विद्या त्यांना नसते. मग आपण तिथं करायचं काय की शेअर घ्यायच्या आधीच आपल्याला ठरवायचंय की याचा टार्गेट काय आहे आणि याचा स्टॉप लॉस काय आहे. मी 500 रुपयाला घेतोय. कॉमन इन्व्हेस्टरला काय वाटतं, 500 रुपयाला मी शेअर घेतला आणि उद्या खाली गेला आणि 0 झाला तर त्याला भीती वाटते. तर 500 रुपयाला घेताना 0 होईपर्यंत वाट बघत बसायची नाही. आपल्याला लक्षात ठेवायचं मी 500ला घेतलाय, 480 हा माझा स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस म्हणजे काय की 480च्या जर तो खाली गेला मी बास म्हणणार आणि 20 रुपयाचा लॉस ऍक्सेप्ट करून मी बाहेर पडणार. अच्छा. त्यामुळे ही तयारी मार्केटमध्ये येताना आधीच करून यायची. म्हणजे ज्या व्यक्तीनं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अफाट संपत्ती कमवली, वॉरन बफे यांना आपण ओळखतो, जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये जे येतात, त्यांनी हे म्हटलेलं की तुम्ही मार्केटमध्ये आला तर तुम्हाला जर 20-30% पोर्टफोलिओ खाली गेलेला, शेअरमधली गुंतवणूक खाली गेलेली बघायची जर तुमची मानसिकता नसेल तर मार्केट तुमच्यासाठी नाहीये. हो, अगदी. म्हणजे आपल्याला चढ उतार होणार आहेत. आता जो शेअर निवडतोय त्याला 500 रुपयाला मी घेतला आणि त्याला मी ग्राफ वरून ठरवायचंय की ह्याला कोणत्या पातळीचा मी स्टॉप लॉस ठेवू. आता 480चा मी स्टॉप लॉस ठेवतोय, तर मला आधीपासूनच माहिती की उद्या माझा अंदाज चुकला तर माझं 20 रुपयाचंच नुकसान होणार आहे. हो. आणि उद्या जर तिथं प्रॉफिट व्हायला लागला, म्हणजे समजा स्टॉप लॉस होत नाही आणि वर जायला लागला, तर लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रॉफिटमध्ये संयम ठेवायचा. हो. म्हणजे प्रॉफिट होताना आपण टप्प्याटप्प्यानं प्रॉफिट बुक करणं आवश्यक आहे. लॉस होताना टप्प्याटप्प्यानं लॉस नाही बुक करायचा. म्हणजे 500ला घेतला, आता थोडा 480ला बाहेर पडतो, मग थोडा 400-450ला बाहेर पडतो, असं करायचं नाही. आपल्याला लॉसमध्ये पेशन्स ठेवायचे नाही, आपल्याला प्रॉफिटमध्ये पेशन्स ठेवायचे. शेअर वाढत असेल तर टप्प्याटप्प्यानं प्रॉफिट बुक करा, खाली येत असेल, लॉस होत असेल, ऍक्सेप्ट करा. मार्केटमध्ये कितीही एक्सपर्ट तुम्ही असलात तरी तुमचे सगळे व्यवहार बरोबर येणार नाहीयेत. 2017 मार्केटमध्ये तेजी होती. मी स्वतः जी कन्सल्टन्सी देतो, प्रोफेशनल कन्सल्टन्सी आपण देतो, ट्रेडिंग करतो, ह्याच्यामध्ये 33 व्यवहार केले. 33च्या 33 बरोबर नाही आले, ह्याच्यामध्ये पण 3 व्यवहार चुकले. अच्छा. त्याचबरोबर मागच्या वर्षी 2018 जिथं म्युच्युअल फंडाचे रिटर्न तेवढ्या प्रमाणात पॉझिटिव्ह नाही आहेत, 5-6% रिटर्न मिळालेले आहेत. तर मागच्या वर्षी सुद्धा मी जी कन्सल्टन्सी दिली, या कन्सल्टन्सीमध्ये मी 15 ते 16 ट्रेड केले. मेथड अशी बनवलेली आहे की जी मार्केटची दिशा आणि मार्केटचं व्हॅल्युएशन बघूनच आपल्याला कॉल देते की मार्केटमध्ये करायचं काय. आता मागच्या वर्षी मार्केटमध्ये इनऑल चढ उतार होत, बऱ्यापैकी मंदी राहिली असं आपण म्हणूया. तर या मार्केटमध्ये मी केवळ 15 ते 16च जनरेट करू शकलो कॉल्स, म्हणजे मार्केटमध्ये सल्ले जनरेट करू शकलो. सिस्टम तेवढी सक्षम बनवली की जे मार्केट तेवढ्या सक्षम तेजीमध्ये नसतं तिथे आपले कॉल कमी येतात. अच्छा. आणि या 15-16 कॉलमध्ये झालं काय, माझे 11 ट्रेडर्स बरोबर आले. अच्छा. माझेही 5 चुकले. पण आज 5 चुकल्यानंतर जरी मी बेरीज वजाबाकी केली तरी मी आज बँकिंग पेक्षा, सेफ ऍसेट क्लास पेक्षा उत्तम रिटर्न कमवलेले आहेत. हो. त्याच्यामुळे हे जे रिटर्न कमवण्याचं शास्त्र आहे ते आपल्याला लक्षात काय घ्यायचं की शेअर मार्केटमध्ये आपल्याला गुंतवणूक करताना पहिलं पथ्य पाळायचं की सगळी रक्कम एकदम आणायची नाही. आपल्याला मार्केटचं व्हॅल्युएशन बघून ठरवायचं की मी सेफ ऍसेट क्लासमध्ये किती ठेवणार, म्हणजे बँकेत असेल, लिक्विड फंडात असेल किती ठेवणार, आणि मग शेअरमध्ये किती गुंतवणार. मार्केटचं व्हॅल्युएशन महाग असेल तर मी कमी पैसे गुंतवणार आणि ते कमी पैसे गुंतवताना सुद्धा तेजीतल्या शेअरचीच निवड करणार जे शेअर ग्राफवरनं तेजीत आहेत. आणि माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला स्टॉप लॉस देखील ठेवणार. आता जर मी पूर्वी चुकीचा शेअर घेऊन अडकलो असेल तर चूक मान्य करायची आणि तिथे जर तो शेअर पहिला ग्राफ बघायचा आहे. तुम्ही समजा पूर्वी शेअर घेतलाय 500 रुपयाला, तर चुकलाय, खाली गेलाय, तर चूक मान्य करायची. ग्राफ जर मंदीत असेल, तेजी दिसत नसेल तर तिथून बाहेर पडायचं. अच्छा. आज मी डॉक्टर आहे आणि मी कसा चुकू शकतो असा नाही विचार करायचा. मार्केट इगो नाही येऊ द्यायचा. इगो नाही येऊन द्यायचा. मार्केट काय सांगते ते ऐकायचं. मार्केट म्हणतोय मंदीत आहे, पुरवठा जास्त आहे, तर म्हणून तिथं पण बाहेर पडायचं. आणि जोपर्यंत तो तेजीत जात नाही तोपर्यंत आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करायची नाही. होतं काय मॅडम की अनेक जे सामान्य गुंतवणूकदार असतात, मी काही लोक असे बघितलेत की मंदीतला शेअर निवडतात, खाली गेला आणि घेतात, खाली गेला आणि घेतात. जणू काही त्या लोकांनी शपथच घेतली दगडावर हात ठेवून की पैसे कमवणार तर या शेअरमधूनच कमवणार. तर आपल्याला असा हट्ट करायचा नाही. आज अनेकांच्या पोर्टफोलिओमध्ये सुझलॉन, अनेक प्रकारच्या कंपन्या ते घेऊन बसतात की जे डाऊन ट्रेंडमध्ये आहेत. आपल्याला कुठलाही मार्केटमध्ये हट्ट घेऊन जायचा नाही. आपल्याला जो मार्केटमध्ये
ट्रेडिंग करायचं, ते प्रोफेशनल पद्धतीनं ट्रेडिंग करायचं, स्मार्ट ट्रेडिंग करायचं, स्मार्ट ट्रेडिंग करायचं. हो, आणि त्याच्यातूनच आपण श्रीमंत होऊ शकतो, जो आपला विषय आहे. आणि मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांच्याही मनामध्ये एक इच्छा निर्माण होत असेल की आपणही ट्रेडिंग करावं किंवा इन्व्हेस्टमेंट करावी शेअर मार्केटमध्ये आणि श्रीमंत व्हावं. आणि तुमचा एक मागील 10 वर्षांचा अनुभव आहे, तुम्ही ट्रेनर देखील आहात आणि त्याचबरोबर ट्रेडिंग करत असता. तर तुमची जी आर्या मनी प्रायव्हेट लिमिटेड आहे ती कार्यशाळा देखील घेत असते, तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, ते कशा पद्धतीने संपर्क साधू शकतात? आमच्या ज्या कार्यशाळा होतात तर 2 प्रकारच्या कार्यशाळा आहेत. एक आहे ट्रेड सिक्रेट, की मार्केटमध्ये जसं आता आपण काही गोष्टी शिकल्या तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आम्ही तिथे लोकांशी संवाद साधतो. फ्री सेमिनार घेतो, मोफत कार्यशाळा असतात. याच्यामध्ये आम्ही 24 सिक्रेट्स लोकांना देतो की मार्केटमध्ये विचार कसा करायचा आहे, मार्केटमध्ये गुंतवणूक कशा पद्धतीनं झालेली पाहिजे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत. आणि या मोफत सेमिनार नंतर ज्यांना मार्केटमध्ये पुढे जाऊन प्रोफेशनल ट्रेडर बनायचं आहे तर आमचा पेड वर्कशॉप पण असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं मी यश कमवलेलं आहे आणि याचा सगळा ऑडिटेड रिझल्ट आम्ही ठेवतो समोर. म्हणजे मी करतो, मी तुम्हालाही सांगू शकतो की हे कसं करायचं. तर आज मार्केटमध्ये मार्केटची जी आज आपलीच मार्केट नाही तर अमेरिकन मार्केट असेल, चायनीज मार्केट असेल, तर सगळ्या मार्केटचा अभ्यास करून एक कॉपीराईट टेक्निक आम्ही बनवलेली आहे. आणि हा जो सगळा सार आहे, म्हणजे आम्ही म्हणतो की तुम्ही आम्हाला फक्त 5 ते 6 तास द्या, आम्ही तुम्हाला मार्केटचे 30 वर्ष देतो. तर हा पेड वर्कशॉपमध्ये आम्ही केस स्टडी सकट हे शिकवतो आणि लोकांना एम्पॉवर करतो की जेणेकरून कॉमन इन्व्हेस्टरला याचा फायदा व्हावा. म्हणजे मार्केटचं व्हॅल्युएशन कसं बघायचं, ज्याला आम्ही शेअर मार्केटचं ब्लड प्रेशर म्हणतो, मार्केटची दिशा कशी ओळखायची, त्याचबरोबर आपण जो शेअर बघतोय त्याची दिशा कशी ओळखायची, त्याला स्टॉप लॉस ठेवायचा कुठे, टार्गेट ठेवायचं कुठे, ही पूर्ण विद्या त्याला त्यात दिली जाते. नुसतं तेवढंच देत नाही आपण, तर वर्कशॉप नंतर त्याला आपण आपली सपोर्ट सिस्टम देतो, सॉफ्टवेअर देतो, आपली टीम बोर्ड धरून जसं आपण मदत करतो तसं त्यांना मदत करतो आणि या सिस्टमद्वारे आपण प्रोफेशनल ट्रेडर्स क्रिएट करतो. अगदी बरोबर आहे. शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये तुमचे जे काही वर्कशॉप आहेत ते कुठे आहेत आणि त्याला नोंदणी कशी करावी याविषयी काय सांगाल? आपला जो रिसेंटचा सेमिनार आहे तो पुण्यामध्ये आहे. येत्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हा सेमिनार कॅम्पमध्ये नेहरू मेमोरियल हॉलला होणार आहे. त्याची नोंदणी आपल्याला आलेल्या क्रमांकावर करू शकता, rmini.com या वेबसाईटवर जाऊन करू शकता. त्याचबरोबर 6 तारखेला रविवारी सकाळी पत्रकार भवन नवी पेठ आणि संध्याकाळी ब्रह्मन चौकामध्ये भीमसेन कला मंदिर इथे 5 वाजता हा सेमिनार होणार आहे. तर जाता आता मी पुन्हा एकदा एकच सांगेन की शेअर मार्केटचा सिक्रेट फॉर्म्युला एकच आहे, वधारे लेवानू, घटारे बेचवानू. वा वा वा, म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांच्याच लँग्वेजमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे आणि खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या धन की बात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आणि पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.